आपण सगळेजण आता गौरी पूजनासाठी निघालेलो आहोत। आमच्या नाकी चढला रे मोरानू। पावसाने पण सुरुवात केलेली आहे बघा, छान खालूनच्या आवाजात आपल्या जान्हवी भार्गवी आता येत आहेत, आपल्या घरी येत आहेत। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज ज्येष्ठा गौरीचं पूजन असणार आहे, आज ओवशे असणार आहेत बघा। जान्हवी भार्गवी सुद्धा छान अशा तयार झालेल्या आहेत आणि आपण आत्ता आहोत आपल्या सासरवाडीत। मामाकडनं ओवशे जे आहेत म्हणजे कुमारकींचे ओवशे। आज आपलं गौरीचं पूजन आणि गौरीचे ओवसे आहेत आणि आपण जान्हवी भार्गवीसाठी कुमारिका ओवसा घेतलेला आहे, सुपलीचं वाण। आणि ते सुपलीचं ओवसा करण्यासाठी आपण गौरीला पूजण्यासाठी जाणार आहोत। तर ही सर्व तयारी केलेली आहे बघा। ही बघा तयारी निकिता दाखवते आपल्याला, ही तयारी या ठिकाणी केलेली आहे। गौरीचं पूजन जान्हवी भार्गवीचं आज कुमारिका ओवसा असणार आहे आणि गौरीचं पूजन सुद्धा आपण करणार आहोत। इथे जवळच जाणार आहोत, इथे निकिताच्या नातेवाईकांकडे, मामांकडे ना, पप्पांच्या मामांकडे गौर आलेली असते, तिथेच आपण पूजायला जातो। तिथेच आपण पूजनाला जातोय। चला प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करूया। छान अशा सजलेल्या बघा आपल्या जान्हवी भार्गवी या ठिकाणी। जान्हवी बघा, भार्गवी सुद्धा छान, यांचं ओवसा आहे आज, कुमारिका ओवसा आहे। आणि निकिता दाखवते आपल्याला काहीतरी। आणि ही सर्व सुपल्या भरलेल्या आहेत आईने मगाशीच, सुपल्या भरल्या आणि 3 सुप भरलेली आहे तिघींची, कारण का धनु पण आलेली आहे ना अलिबागवरून। धनुचं 1 सूप, आईचं सूप आणि माझं, असं तिघींचं 3। इकडे धनु सुद्धा अलिबागवरून आलेली आहे आणि आपली ज्येष्ठा झोपली आता। आणि आम्ही आता गौरीच्या पूजनाला निघालेलो आहोत। निघायचं? चला, आपण सासूबाई पण आहेत आणि या ठिकाणी प्रथम आपण श्री कुलदेवतेला वंदन करूया। येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट। चला आता आपण गौरी पूजनाला निघालेलो आहोत। आपण सगळेजण आता गौरी पूजनासाठी निघालेलो आहोत। चला तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि छान असा ओवसा आज आपल्याला भार्गवी जान्हवीचा पाहायला मिळणार आहे। आपण निकिताच्या आजोबांकडे म्हणजेच पप्पांच्या मामांकडे आलेलो आहोत आणि या ठिकाणी गौराई आलेली आहे। कालच छान अशी सजावट सुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणीच आता जान्हवी भार्गवीचे ओवशे असणार आहे, कुमारिका ओवशे, जे सुपल्यांचे ओवशे आपल्याला पाहायला मिळतील। छान असं दर्शन आपल्याला श्री गणरायांचं आणि गौरी मातेचं होते आपल्याला। आता जान्हवी भार्गवी या ठिकाणी आलेले आहेत आणि गौराईचं आता पूजन असणार आहे। आणि ह्या सगळ्या काकी आहेत, काकी आहेत बघा, सगळ्या निकिताच्या काकी आहेत, नातेवाईक
सगळ्याजणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी गौराईला छान असं सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते बघा. कलकीची मोत्या मोत्या टिपारे मोरानू कलकीची मोत्या मोत्या टिपारे मोरानू झुंबर घरवारे ममच्या गौरवायच्या झुंबर घरवारे मोरानू आमच्या गौरवायला झुंबर घरवारे मोरानू आमच्या गौरवायला चांदी घराला रे मोरानू आमच्या गौरवायच्या कानी घाला रे ग मोरान आमच्या गौरवायला पायी चढवा रे मोरानू आमच्या गौरवायच्या पायी चढवा रे मोरानू आमच्या मोत्या मोत्या टिपारे मोरानू आमच्या
नाकी चढला रे मोरानू आमच्या गौरबाईच्या नाकी घाला रे मोरानू आमच्या गौरबाईच्या माझ्या ज्येष्ठाच्या कानी चरवा रे मोरानू नतनी गरवा रे दोन दोन बाजूला राहिले दोन माझ्या पोरचे लावून दे नातीच्या तुझ्या आहेत ना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं पारंपरिक नृत्य गौरीचं पण पाहायला मिळालं. आणि आता निकिता काय करणार आहोत आपण? आता आपण गौरीची पूजन केलं, गौरीला ओवसलं, त्याच्यानंतर मोठी टिपणी हा पारंपरिक हे नाच झाला. आणि आता पहिला मान आपण पप्पांच्या मामांना देणार आहोत, म्हणजे जान्हवी भार्गवीकडनं सुपलीचं वाण देणार आहोत. सुपलीचं वाण देणार आहोत. आणि त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर आपण मामांना देऊ, म्हणजे माझ्या भावांना जान्हवी भार्गवीच्या मामांकडे, त्याच्यानंतर माझ्या मामांकडे जाऊ आणि मग कोण असं नातेवाईक असेल त्यांना देऊ, त्यांना सुपलीचं वाटप. बघा छान असं म्हणजे जो मान असतो मामांचा वगैरे तो या ठिकाणी दिला जाईल. आपल्याला हा कोकणातला पारंपरिक ओवसा गौरीचा ओवसा जो पाहायला मिळतोय, कुमारिकांचा ओवसा आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा वंशे असतात जे आपल्या सर्वांना माहिती आहेत. आणि या ठिकाणी आता प्रथम मामांना मान दिलं जाईल. काल गौराईची स्थापना झाली आणि आज पूजन झालं. आता भार्गवीकडनं हा आजोबांना म्हणजे मामा आजोबांना मान दिला जाईल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा. चला छान असं हे पूजन आपल्याला गौराईचं आई गौराईचं पूजन पाहायला मिळालं. छान पारंपरिक नृत्य पाहायला मिळालं आणि जो मामांना मान दिला गेला या ठिकाणी तेही आपल्याला आज या गौराईच्या ज्येष्ठा गौराईच्या पूजनाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. अखंड जीवना कोळीवाडा आज आपल्याला पाहायला मिळतोय. गौरी गणपतीचा हा सण आणि सर्वत्र आपल्या कोकणामध्येच नव्हे तर संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये जगामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव आनंदाने साजरा होतो. पारंपरिक नृत्य प्रकार भजन कीर्तन या गणेशोत्सवानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. चला आता आपण घरी निघालेलो आहेत. बघितलात तुम्ही, आम्ही गौरीचं पूजन केलं. छान असं त्यांना सुपलीचा ओवसा दिला, मान दिला मामांना. म्हणजे पप्पांचे मामांचं घर आहे तिथे गौर पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून तिथे आणतात आणि तिथे सर्व बायका सर्व तिथे पूजन करत जातात. आम्ही सुद्धा गेलो होतो आणि आता तिथे मान देऊन आता आम्ही माझ्या भावांना म्हणजे जान्हवी भार्गवीच्या मामांना मान देणार आहोत. आता जान्हवी भार्गवी दोघीजणी बसल्यात आणि आता आपण आई मान घेते, म्हणजे मामांना सुपलीचं वाण देणार आहोत आपण. आणि आईने सर्व तयारी केली आणि आता आई त्यांचं आरती करून त्या जान्हवी भार्गवी दोघीजणी आईला वाण देणार आहेत.
आणि कुमारिका पूजन असं करतात, म्हणजे लग्नाच्या अगोदर कुमारिका पूजन करून 5-5 सुपलीचं वाण घेतात, त्याच्यानं ते मामांना वगैरे दिलं जातं. भार्गवी आता आजीला वाण देते. तर हे मान घेतला मामांचा आता माझ्याजवळ. आता भार्गवीचं घेतला तर जान्हवीचं घेणार आहे. तू ठेव तिथे आणि मग तुझं वाण मान. आता जान्हवीचं पण वाण घेतलं. आता परंपरा आहे, पर्यापासूनच वाण ओसायची कुमारिकाला. आणि मग सुरुवात होते, आधी कुमारिकाला ओसायची, नंतर मग लग्न झाले ओसायची. लग्न झाल्यावर मोठ्या सुपलीने ओसत ना आई. मोठ्या सुपाने हो. आता जान्हवी भार्गवीचा मामांना मान दिला, म्हणजे आईने सर्व पारंपरिक त्यांची आरती वगैरे करून त्यांच्या सुपलीचं ओसं घेतलंय. आणि आता धनूला मान देणार आहोत, कारण का धनू पण अलिबागवरून इथे आली आहे, त्याच्यामुळे धनू पण आता कसं हे करेल ते तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. जान्हवी भार्गवीचे छान असे ओवसे आपल्याला पाहायला तर मिळत आहेत, पण आपण आपल्या गुरवाळीमध्ये आपले मित्र योगेशजी तुरे राहतात यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. आणि यांच्या ठिकाणी सुद्धा गौर येते. या ठिकाणी आपल्याला बघा सगळ्या सासरवासीन माहेरवासीन सगळ्या सजलेल्या आज पाहायला मिळतात. आणि आपल्या आई गौराईचं पूजन या ठिकाणी होणार आहे. आणि आतमध्ये छान अशी सुपंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथे सुपांचं पूजन आणि गौराईंचं पूजनसुद्धा असणार आहे. प्रथम या ठिकाणी आमचे योगेश आहेत, आप्पा यांचे वडील अण्णासुद्धा आहेत या ठिकाणी दुर्व निवडत आहेत. अण्णा कसे आहात? ठीक आहे. बरे आहात ना? चला आतमध्ये जाऊया आपण. बघा या ठिकाणी छान असं आपल्याला पाहायला मिळते कोकणातले गौराई पूजन. आज ज्येष्ठा गौरीचं पूजन या ठिकाणी आपल्या योगेशजी तुरे यांच्या घरीसुद्धा होत आहे. आणि छान असं गौराईला सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बघा आपल्या माहेरी आलेल्या आपल्या शीतलताई आमच्या योगेशची बहीण आणि वहिनीसुद्धा आहेत. आणि आपल्या शीतल वहिनी या ठिकाणी आहेत. सगळ्याजणी आज एकत्र आपल्याला आज गौरी गणपतीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण या सुपल्या बघा. तुम्ही कमेंट्स करा जर असे सण साजरे करत असाल तर. आणि गणपती बाप्पा मोरया, गौराई माते की जय असं कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. छान असं दर्शन झालेलं आहे. जान्हवी भार्गवीला घेऊन आपण वाल्मिकी नगर बाणकोट या गावी आलेलो आहोत. आणि आता आपल्या
देवाजवळ म्हणजे आपल्या गणपती बाप्पाजवळ आपण जाणार आहोत. आणि जान्हवी भार्गवी बघा निघालेले आहेत आता वौसा घेऊन आपल्या घरी निघालेले आहेत, आपल्या दंबा परिवारांच्या घरी. आणि त्या ठिकाणी सुपल्या वगैरे दिल्या जातील. जो मान आहे काकांना वगैरे काकीला तो दिला जाईल. आपली सुवर्णा मावशी सुद्धा आहे. चला आता आपण आपल्या बाणकोटचा हा वौसा सुद्धा पाहणार आहोत. बाबू पावसाने पण सुरुवात केलेली आहे बघा, छान खालूनच्या आवाजात. आपल्या जान्हवी भार्गवी आता येत आहेत, आपल्या घरी येत आहेत, सुपल्या घेऊन येत आहेत. आपण आपल्या घरी आपल्या दंबा परिवारांचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. छान असं हे डेकोरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आईच्या आजारपणामुळे आपण आज जान्हवी भार्गवीच्या या वंशाला आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आज ज्येष्ठा गौरी पूजन आणि आपण पाहतोय की श्रीवर्धन येथे सुद्धा तुम्ही पाहिलं की ज्येष्ठा गौरी पूजन आणि झालं. आणि जान्हवी भार्गवीने सुद्धा छान अशा सुपल्या या जीवना कोळीवाड्यामध्ये सुद्धा जे मानकरी आहेत आपले मामा काका आणि आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी सुद्धा जान्हवी भार्गवीची ही ओटी भरली जाते आणि आता सुपलीचा मान या ठिकाणी दिला जाईल. पप्पी वहिनी सुद्धा आहेत आणि पप्पी वहिनीला हा मान दिला जातोय बघा, जो आपण पाहतोय सुपलीचा. आपल्या घरी सुद्धा आपण गौरीचं पूजन आणि या ठिकाणी जान्हवी भार्गवीने सुद्धा छान असा आपल्या दादाला मान दिलेला आहे सुपलीचा. आणि आता आपण आपली मावशी मामा या ठिकाणी निघालेलो आहोत. छान हे खालू पण आपल्याला पाहायला मिळतात बघा. आपल्या दंबा परिवारांच्या घरी तर गेलो होतो, पण आपली सुवर्णा मावशी या ठिकाणी सुद्धा आलेलो आहोत. आणि जान्हवी भार्गवीची मावशी ओटी भरते बघा. आणि आपल्या मावशीचा गणपती बाप्पा छान असं दर्शन होते बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्या मावशी आजीला हा मान दिला जातोय बघा. माझी मावशी छोटी मावशी सुवर्णा मावशी आणि हिला हा सुपलीचा मान जान्हवी भार्गवी देताना आपण पाहतोय. आता जान्हवी भार्गवी हे आपल्या मोठ्या मावशीची तर चाललेले आहेत, मामांकडे चाललेले आहेत माझ्या. आमचं वाल्मिकी नगर गाव आपल्या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिला असाल तुम्ही. आपल्याला आमचा गाव कसा वाटतोय तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपला रुद्र सुद्धा आलेला आहे, आपला 2 नंबरचा भाऊ विलास यांचा मुलगा रुद्र, जो कामोठे येथे असतो आणि आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवाला तो आपल्या गावी आलेला आहे. रुद्र आपले आत्माराम काका लीलाधर काका कारभारी यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांना सुद्धा हा सुपलीचा मान दिला जाईल.
आमची सविताताई सुद्धा आहे. सविताताई कशी आहेत, बरी आहे ना? सविताताई आहे. आपण आता आपल्या मामांच्या घरी आलेलो आहोत. आता या ठिकाणी सुद्धा जान्हवी भार्गवी या मामांच्या घरी छान असं पूजन करणार आहेत आणि आपल्या मामाला हा मान दिला जाईल. चला आपण आपल्या मामांच्या घरचा गणपती बाप्पाचं दर्शन करूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला छान असं दर्शन झालेलं आहे. आपल्या मामी दिसत आहेत इथे. खालूनचा आवाज तर येतोय आपल्याला. या ठिकाणी मामींकडनं भार्गवी जान्हवीची ही ओटी भरली जाईल. आपल्या मामांच्या घरी छान अशी ही ओटी जान्हवी भार्गवीची भरली जाते. आपल्या आईच्या तब्येतीमुळे आपल्याला आपल्या यावर्षी वाल्मिकी नगर गावी येता आलं नाही, पण आज जान्हवी भार्गवीच्या या ओशा निमित्ताने आपण या ठिकाणी आलोत आपल्या वाल्मिकी नगर या गावी. आणि आपल्या धंबा कुटुंबांचा पण गणपती बघितलात. आमच्या मामांच्या घरचा सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पा पुन्हा एकदा आपण पाहतोय. आणि संपूर्ण आमचं तुरबाडकर परिवार बघा, सगळे आमच्या माम्या आणि आमचे सगळे भाऊ या ठिकाणी आहेत. आता आपली छोटी मामी सुद्धा या ठिकाणी ओटी भरते बघा. आपल्या मामांच्या घरी छान असा हा सुपलीचा मान दिलेला आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या मावशीच्या मुलीच्या घरी. आपली सुवर्ण मावशी आहे, तिच्या मुलीच्या घरी मयुरी भगत हिच्या घरी चाललेलो आहोत. आणि आपल्याला आपल्या श्री गणेश मंदिराचा घुमट दिसतोय. आमच्या वाल्मिकी नगरमध्ये केव्हाही आलात तर आमचं श्री दत्त प्रासादिक मंडळ दत्त मंदिर हे गणेश मंडळ गणपती बाप्पाचं मंदिर आणि श्रीराम मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं.
चला आता आपण मयुरीच्या घरून निघालेलो आहोत आणि आता आपली मोठी मावशी आहे त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. मालती मावशी हिच्या घरी आता सुपली घेऊन हा ओवसा घेऊन आपण मावशीच्या घरी निघालेलो आहोत. संपूर्ण आपलं हे वाल्मिकी नगर बाणकोट गाव आपल्याला पाहायला मिळतंय. चला आता आपण आपल्या मावशीच्या घरी आलेलो आहोत. आपली मालती मावशी हिच्या या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या मावशीला हा मान जान्हवी भार्गवी देणार आहे. या ठिकाणी आपल्याला आमची खाडी पाहायला मिळते, बाणकोटची खाडी, आणि समोर असलेला आपला बागमांडले गाव. चला आता आपल्या मावशीच्या घरी आपण सर्वजण जातोय. चला आपली मावशी आहे, मावशीच्या घरी आलेलो आहोत आपण आणि या ठिकाणी आपले काका सुद्धा दिसतात. काका कसे आहात? बरे आहात ना? आणि मावशीच्या घरची गौराई आपल्याला आज पाहायला मिळते. छान असं दर्शन आपल्याला गौराईचं झालेलं आहे. प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी अजून एक सूप आलेला आपल्याला पाहायला मिळते मावशीच्या घरी. सगळे नातेवाईक आज या औषा निमित्ताने आपल्या माहेरी सासरी हा सुपलीचा मान देत असतात, जो आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळे सण आपल्याला कोकणातच पाहायला मिळतात. छान गौराईचं नाच सुद्धा आज छान असेल. या ठिकाणी सगळ्या माहेरवासीन सासरवासीन नाचतील सुद्धा, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मावशीच्या इथे छान असं गौराईचं पूजन सुद्धा आपण केलं आहे आणि छान असा हा मावशीला सुपलीचा मान देऊन आपण आता घरी निघालेलो आहोत. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळाले की जान्हवी भार्गवीचे ओवसे पाहायला मिळाले. काल रात्र झाली आम्हाला येईपर्यंत. पाऊस पण भरपूर होता, रात्रीचा पाऊस भरपूर लागला. 10:30 वाजले आम्हाला घरी यायला आणि त्याच्यामुळे मला क्लोजिंग पण करता नाही आली व्हिडिओची. कोकणातले हे ओवस्याचे पद्धत सर्वत्र असतात, म्हणजे कोकणामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये हे ओवसे साजरे केले जातात. गौरी गणपतीचा हा सण जास्त करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कुमारिकेंचे ओवसे आमच्या इथे केले जातात. आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्याला पाहता आले आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा सुवासिनींचे ओवसे असतात, जे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतातच. आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा जान्हवी भार्गवीचे हे ओवसे, कुमारिकेंचे ओवसे पाहायला मिळाले. आपल्याला बाणकोटमध्ये गेलो, जीवना कोळीवाडा आपल्याला पाहता आला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स जरुरीच्या असतात. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स म्हणून असतं आणि तिथे कमेंट्स करा. भरपूर जणं मला व्हॉट्सअपला कमेंट्स करत असतात आणि माझ्या नंबरवर कॉल करून मला सांगत असतात, पण तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत जा. त्या कमेंट्स करा, आपल्या जरुरीच्या आहेत कमेंट्स, आणि लाईकसुद्धा करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आमचे श्रीवर्धनचे कोकणातले पारंपरिक सण आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतील. चला पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आपल्या मामांच्या घरी छान असा हा सुपलीचा मान दिलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या मावशीच्या मुलीच्या घरी.